नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 6वा. गाडीने काऊन निर्माण केले होते. बाण निघाल्याप्रमाणे ती निघाली होती. ती थांबत नव्हती. जणू तिला मुंबईला जायची घाईच झाली होती. तिने खंडाळा मागे टाकला. त्या राक्षसी बोगद्यात ती क्षणाक्षणाला गडप होऊन वाट काढीत होती. एकातून दुसऱ्यात प्रवेश करीत ती निघाली होती. जणू ती त्या विशाल सह्याद्रीच्या पाठीवरून गरुडाप्रमाणे भरारीच घेत होती. दोन्ही बाजूला अक्राळ विक्राळ दरे दिसत होते. चित्राची दृष्टी तरळत होती. हिरवीगार झाडी, मोठमोठे वृक्ष मागे जात आणि दृष्टीआड होत होते. जिकडून तिकडून पाण्याचे शुभ्र प्रवाह उंचच्या उंच कड्यावरून मंद गतीने खाली झेपा घेत होते. जणू शुभ्र रेशमी तुरे त्या पर्वतराजाच्या मस्तकावर लोळत आहेत असा भास होत होता. त्याच्या मस्तकावरून ती गाडी दौड घेत होती. तिने विजेप्रमाणे घाटातून घसरून कल्याण मागं टाकले आणि 2 प्रहरी ती मुंबईच्या प्रसिद्ध बोरीबंदर स्टेशनमध्ये शिरली. स्टेशनवर झपकप माणसे, अलोट गर्दी पाहून चित्रा चकित झाली. ती बावरलेल्या हरणीसारखी टवकारून पाहू लागली. तिच्या दृष्टीला ते सर्व काही नवखेच दिसत होते. सर्वत्र आनंद दिसू लागला. लोकांची शुभ्र वस्त्रे, ऐटबाज चेहरे, कोणी पान खात आहे तर कोणी सिगारेट फुंकीत आहे. कोणी काळा करण चिरूट तोंडात गच्च आवळून धरला आहे तर कोणी नाकावर चष्मा ठेवून चालले आहेत. सर्वत्र जणू यंत्राप्रमाणे हालचाल सुरू होती. कृष्णा कुर्ऱ्यात निघाला होता आणि चित्रा चोफेर पाहत चालत होती. आपण भलतीकडे चुकून जाऊ ह्या भीतीमुळे ती कृष्णाची पाठ सोडित नव्हती. समोरच इंग्रजी सिनेमाचे पोस्टर पाहून ती खाली रस्त्यावर आली. मोटारीची तर मुंगीच्या रिवणासारखी माळच लागली होती. मध्येच बसचे दुमजली धूळ दिसत होते तर ट्रामचे घरघर करणारे डबे पळत होते. टांग्यांची दौड सुरू होती. चित्रा मुंबई पाहत होती. मोकाट येणारे माणूस चुकवीत ती मामाच्या पाठीमागून चालत होती. आता मात्र क्षणभर सर्व काही विसरून मुंबई पाहत होती. अधूनमधून एखादा भिकारी चोरून चुकून बसलेला दिसत होता तर बटणे, फण्या, टाचण्या यांनी भरलेली डबडी घेऊन पोरे फिरत होती. समोरचा म्युनिसिपल हॉल दिसत होता. परंतु चित्राला ते कसे कळणार? हे सर्व दिसते आहे ते काय आहे ते तिला कळणे शक्यच नव्हते. तिला मनातून फार फार वाटू लागले की हे जे दिसते आहे याची नावे आणि हे कोणाचे वगैरे सर्व आपणाला कळावे, त्याची माहिती मिळावी. परंतु तसे कसे शक्य होते? चित्रा, आपण टांग्यानं जाऊया, कृष्णाने म्हटले आणि एका टांग्याला खूण केली. टांगा येताच तो आत बसला. चित्राही बसली. किधर जाना? टांगेवाला म्हणाला. काळा घोडा का पास? कृष्णा म्हणाला आणि घोड्याच्या पाठीवर चाबकाचा फटकारा उडाला. टप 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 टांगा गडगडू लागला. कशी हाय मुंबई? कृष्णाने चित्राला आनंदून विचारले. पण मामा, हे गा काय? चित्राने समोरच्या कॅपिटल सिनेमावर आपले सुंदर बोट रोखून विचारले. ते काय आहे कुणाला ठाव? कृष्णा हिरमुसल्याप्रमाणे होऊन डोके खाजवीत म्हणाला. आणि हे काय? चित्राने त्या चौकात असलेल्या मुत्रीकडे हात केला. एक चष्मेवाला इसम बाहेर आला. हे हापीस आहे, त्याने ठोकून दिले आणि वेळ मारून नेली. टांगा चालला होता. चोफेर मोटारींची चिरचिर चालू होती. चित्रा इकडे तिकडे पाहत बसली होती. कृष्णा पान खाऊन पिचकाऱ्या मारीत होता. मुंबई राज्यातील जनतेचा न्यायनिवाडा करणाऱ्या हायकोर्टापुढून तो टांगा पुढे गेला. आणि हे काय मामा? चित्राने विचारले. ह्योच बघ तो काळा घोडा,
कृष्णा उतरला. आपल्या पाठीवर बसलेल्या इंग्रजी साम्राज्यशाहीच्या वारसाऐवजी स्वतःच्या नावानेच प्रसिद्ध पावलेला, परंतु भारतात 300 वर्ष दृष्ट अंमल गाजवणाऱ्याला पाठीवर घेऊन तो 3च पायावर उभा होता. त्याला चित्राने डोळेभर पाहून घेतले. टांगा मरगळून एका भव्य इमारतीपुढे थांबला. कृष्णा उतरला. चित्राई उतरून त्याच्या माटी चालू लागली. 2-3 मजले वर गेल्यावर त्याने एक बटन दाबले. चित्रा उगीच पाहत होती. तो दार उघडले गेले आणि माझी चित्रा, अक्का. सोनाने चित्राला मिठी मारली. ती बहिणींची मिठी कितीतरी वेळ तशीच होती. दोघींच्या डोळ्यातून आनंदाचे आणि दुःखाचे अश्रू वाहत होते. चित्राला आवंढा आला होता. तो तिने दाबून धरण्यासाठी आपला होठ दातात आवळून धरला होता. ती 2 हृदये परस्पराला बिलगून धडकत होती. त्याचे ठोके मात्र वेगवेगळ्या गतीने पडत होते. ती दोन्ही आसू ढाळीत होती, परंतु 2 मुखे 2 दिशेला होती. चित्राचे घराकडे होते तर सोनाचे बाहेर होते. त्या स्थितीत चित्राने डोळे पुसले आणि दृष्टी साफ केली व घरात नजर फेकली. तिच्याकडे 2 डोळे रोखले होते. ते एखाद्या भुभुषित लांडग्याच्या दृष्टीसारखे चित्रावर तीव्र रोखले होते. त्यात लालचीपणा, क्रूरता, निर्दयता सर्व काही चिक्कार भरले होते. त्या नजरेला नजर भिडताच चित्राच्या हृदयात धस्स झाले. उरावर वीज पडल्यासारखे तिला वाटले. त्या 2 डोळ्यांची भीती तिला वाटली. तिची मैठी सैल झाली. ती सोनाला सोडून बाजूला झाली. कृष्णा खिन्न होऊन उभा होता आणि एक हिरव्या पट्टीची लुंगी नेसलेला इसम चित्राकडे पाहत होता. त्याने नुसता एक गंजी फराक घातला होता. त्याच्या डोक्याचे केस लाल रंगाचे होते आणि ते खिळ्यासारखे ताठ खडे होते. त्याचे नाक चपटे होते. त्याचा चेहरा रुंद होता आणि त्याचे डोळे मोठे होते. त्यात लालचीपणा भरला होता. त्याची मान जाड होती व त्याच्या पोटाचा नगारा झाला होता. त्यामुळे त्याने घातलेला तो गंजी फ्रॉक त्याच्या पोटावर तरंगत होता. त्याने आपली विषारी दृष्टी चित्रावर लावून तो तिचे सर्व शरीर न्याहाळीत होता. क्षणात तिचे रसरशीत गाल, तर क्षणात तिचे भरदार ऊर, लगेच तिचे पाणीदार सुंदर डोळे आणि लगेच तिचे रागूसारखे नाक आणि हळूच तिचे पाय, पोटऱ्या, मांड्या की लगेच तिची कंबर. जणू काय त्याला तिची ओतीव बांधायचे वेडच लागले होते. आणि सोनाला आनंद झाला होता. तिने चित्राला घरात आणली. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन आनंदित होऊन विचारलं, चित्रू, आई कशी आहे? आई बरी आहे, चित्राने हसत उत्तर दिले. मामा, सर्व माणसे कशी आहेत? सोनाने आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी उघडझाप करीत प्रश्न केला. झकास आहे ती समधी, कृष्णा उत्तरला. बरं चित्रू, तू आधी आंघोळ कर. ए राहीबाई, तू पाणी ठेव चुलीवर. सोना झटपट बोलू लागली. तिला अतिशय आनंद झाला होता. चित्राला कुठे ठेवून कुठे नको असे तिला झाले होते. आणि आमच्या पोटाचे बी बघा, कृष्णाने सूचना केली. हो हो, होईल ना लालिया. तुम्ही का वेड्यासारखे बघीत उभे राहात? जा, सोनाने त्या लाल केसाच्या माणसाला जाण्यासाठी सांगितले. तो एकदम शुद्धीवर आल्याप्रमाणे हळूहळू निघून दुसऱ्या खोलीत गेला. चित्रा सोफेत निरखून पाहू लागली. चकचकीत उच्च प्रतीचे फर्निचर रेखीव तऱ्हेने मांडले होते. प्रत्येक दारावर लाल, हिरवे, पिवळे, निळे असे रेशमी पडदे झोके घेत होते. त्यांच्या आतल्या बाजूवर रंगीबिरंगी मण्याच्या माळा खुळखुळत लोंबत होत्या. प्रत्येक खोलीत एक पलंग सजवून तयार होता. जागोजाग ऐने, त्याच्या शेजारी निरनिराळी सुगंधी तेले, फण्या वगैरे साहित्य जय्यत होते.
ते सर्व ऐश्वर्य पाहून चित्रा क्षणभर सर्व काही विसरून दंग झाली. पण इथे हा लाल माणूस कोण असावा? तिला त्या माणसाची आठवण झाली. चित्रू, तू आंघोळ करून घे आधी, सोना म्हणाली. आंघोळीची तयारी झाली होती. चित्रा आंघोळीला गेली. सर्व काही यंत्राप्रमाणे होत होते. जेवणाची तयारी झाली. चित्रा आंघोळ करून येते. तोच सुगंधी तेल, नवे रेशमी पातळ तयार होते. जेवणे होतात न होतात तोच पातळाचे दिंड घेऊन दुकानदार हजर झाला. मग उलता पालत करून 2 पातळे पसंत झाली. आणि जेव्हा शुभ्र जरीचे पातळ नेसून चित्रा उभी राहिली, तेव्हा सोनाने स्वतःचे डोळेच झाकले. जणू 19 वर्ष केरात पडलेली हिरकणी आज ढाळ मारीत होती. चित्रा एवढी सुंदर आहे हे सोनाला आजच दिसत होते. तो दिवस मोठा आनंदाचा दिवस होता. चित्रालाही आयुष्यात आजच थोडासा आनंद झाला होता. सर्वांची जेवणे झाली आणि पुष्कळ उशीर ती सर्वजण इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत बसली. नंतर कृष्णालाच नीज आल्यामुळे तो लालियाच्या खोलीत गेला आणि भुईवर आडवा झाला. परंतु चित्रा आणि सोना खूप खूप बोलत बसल्या. चित्राने आपली घराकडची हकीकत सांगितली. मामाने कसा दरारा बसवला, बाप्याने दगडे कशी मारली, शेवटी आपण इकडे कसे आलो, आता आईचे काय होत असेल, हे सर्व चित्राने सांगितले. ती आईची आठवण होताच त्या दोघी पुष्कळ लढल्या आणि लवकरच तिला मुंबईला बोलवण्याचे ठरले. आणि मग सोनाने चित्राला जवळ घेतले. चित्रू, तुला खरं सांगू? सोना म्हणाली. काय, सांग की, तुला माझी नजर लागेल. हे काय? चित्रा लाजली. नाही, खरंच, तू मुंबईत जपून वाग, सोना उद्गारली. परंतु लगेच ती चपापली. तिचा चेहरा फिक्का पडला. पण आक्का, हा मोठा माणूस कोण ग? चित्राने विचारले. तिला जणू त्या माणसाची भयंकर धास्तीच पडली. ह्यो, तो माणूस फार दृष्ट आहे. तू तो असला म्हणजे एकटी घरात राहू नको, सोनाने तिला इशारा दिला. जन्मभराची सर्व सुखदुःखे बोलत त्या दोघी पडल्या होत्या. रात्रीच्या जागरणाने चित्राला नीज लागली. परंतु सोना मात्र जागीच होती. तिला फार फार आनंद झाला होता. आपण ज्या दुष्ट चक्रात फिरत फिरत इथे आलो, त्या चक्रातून आपली चित्रा आली नाही, ती सरळ इथे आली. नाहीतर जे आपले झाले ते या कोवळ्या पोरीचे झाले असते. आपण इथे येईपर्यंत आपल्याला काहीच कळले नाही. मामा पैसे घेऊन गेला. त्याच्या पदरात पैसे पडले, पण आपल्या पदरात हा राक्षसी लालिया पडला. आपल्याला हे सुंदर घर देऊन त्या मालकाने लालियासह आपणाला इथे आणले. त्या भयंकर रात्री लालियाने आपल्या देहाची कुतरफाड केली. त्याला हवी तशी घडी केली, आपली लुटालूट केली आणि त्याला आपण आपला नवरा समजून तसे करू दिले. पण दुसऱ्या दिवसापासून आपली सर्वच जण लूट करू लागले. आपल्या शीलाची लूट सुरू झाली आणि तसाच प्रसंग आपल्या चित्रावर आला असता तो टळला. तिचे कान तिच्या अश्रूंनी भरले होते. ती रडत होती. आपली आणि जर्नलची गाठ पडली म्हणून तरी हा लालिया आपल्या मागचा टळला. त्या दिवशी जर्नलने त्याला पिस्तूल दावले. तेव्हापासून हा वाघ मांजर होऊन वागतो आहे. नाहीतर आज त्याने चित्राला सुद्धा झडप घातली असती. मग आपण काय केले असते? तिने निश्वास टाकला आणि एका बगलेवर होऊन चित्राच्या अंगावर हात टाकून ती झोपेची वाट पाहू लागली. आणि शेजारच्या खोलीत तो भयंकर माणूस लालिया अंधारात बसून विचार करीत होता. त्याच्या तोंडातील सिगारेट जळून होठाला भिडली होती, पण त्याला शुद्धच नव्हती. त्याच्या दृष्ट डोळ्यापुढे जरीचे शुभ्र पातळ नेसून चित्रा उभी होती.
आणि तो तिच्याकडे जणू पाहत होता. त्याला सकाळपासून चैन पडत नव्हती. सारखी हुरहुर लागली होती. आपण या देखण्या तरुण पोरीला केव्हा एकदा पकडतो आणि तिची ऐट रुबाब खतम करतो याचा तो विचार करीत होता. आता जादा वेळ न लावता ती लवकर आपल्याला मिळावी, मग केव्हा तरी नक्कीच मिळणार. पण प्रथम मला मिळावी. आपण तिची बहर लुटावी. आपणच तिला आधी आवळून कवटाळून तिचे हालहाल करावे आणि हे असेच झाले पाहिजे. वेळ नाही, उद्या परवा. बस, जास्त दिवस आपण तिच्या तोंडाकडे पाहत बसणे म्हणजे काय? हा आपला अपमान आहे. तो विचारांची मनोरीच्या मनोरी उभी खडी करून लागला. कृष्णा खुशाल घोरत पडला होता आणि लालिया जागत बसला होता. चित्राचे सौंदर्य त्याच्या डोळ्यात चलत होते, म्हणूनच तो जागत होता. जणू चित्रावर येणारे क्रूर संकटच जागत होते. लालियाने एकदा सोनाविरुद्ध आपल्या मालकाला कळवले की सोना माझ्याशी नीट वागत नसून ती जर्नल बरोबर रोज फिरत असते. तेव्हा त्याला उत्तर मिळाले, तू मूर्ख आहेस. तिला तुझ्या स्वाधीन केली आहे याचा अर्थ तू आमच्या वतीने तिथे राहून येणारा पैसा इकडे पाठवणे. तुझे तिच्याशी आम्ही लग्न करून दिले नाही. शिवाय ते जर्नल साहेब म्हणजे आमचे मोठे गिराईक आहे. ते पैसे देते आणि माल देते. तू लुडबुड करू नको. फक्त दुकानदाराप्रमाणे मालाची विक्री करणे. यापुढे तू आम्हाकडे तक्रार करू नये. या तंबीमुळे लालिया फारच चिडून गेला. तो सोनावर सूड घेण्यासाठी टपून होता, पण तो जर्नल त्याला आडवा येऊन नुसती धोंड होऊन बसला होता. लालिया पाय पसरून बसला होता. त्याला आजच नाही, कित्येक दिवस झोप येत नव्हती. आज त्याला सोनाचा फार संताप आला होता. मी इथे असून ही दूर निजली आहे. शिवाय आपली बहीणही जवळ घेऊन निजली आहे. मूर्ख आहे साली. दयाच नाही. त्या दिवशी कशी गोगलगाय होती. त्या दिवशी आपण हिला माणूस वाटत होतो, तर तो जर्नल इथे आल्यापासून ही मला माणूस समजत नाही. जर आपण हिला काही करावे तर मालक म्हणतो तू दुकानदारासारखा वाग, आणि हरामखोर जर्नल म्हणतो गोळ्या घालून ठार मारीन, आणि म्हणे तुझे पाय बांधून तुला डेकवर नेईल आणि बुडवून मारीन. जसा काय मी एखाद्या दानवच आहे. समोरच्या भिंतीवर घड्याळ गुरगुरत दणहलले. त्याने बत्ती लावली. 5 वाजले होते. अरे बापरे, 5? तो पुटपुटला. आपण अख्खी रात जागच आहोत तर. आणि सर्व मूर्ख निजले आहेत. तो पुन्हा अंथरुणावर पडला. आपण भरकटून चालणार नाही. दमानेच घेतले पाहिजे. ह्या नव्या पोरीला आपलीशी करायला हवी. म्हणजे मात्र सोनाचा इंगा जिरेल. आणि जर ती तिची बहीण सुखासुखी नाही बदली तर आपण काय करणार? मग मात्र आपणालाही काहीतरी नक्कीच केले पाहिजे. आपण संधी साधून तिला पकडणार. जे हवे ते करणार. मग वाटेल ते हो. मग आपण डरणार नाही.